म्हणतात, ताकद. न दिसणारी एक पेशी आहे, मात्र त्याची ताकद. न दिसणारा एक व्हायरस आहे, जगात परेशान करून टाकलेलं आहे. लक्षात आलं का म्हणतो? म्हणजे असं म्हणायचं की त्याला पोटेन्शियल म्हणतो आपण, त्याची ताकद म्हणतो. आता उदाहरण एक सांगतो तुम्हाला. बी जमिनीमध्ये एवढं छोटंसंच बी आहे, पण त्यापासून एवढा मोठा वृक्ष तयार होतो. म्हणजे काय? बी हे वृक्षाचं सारांश आहे. कळतं ना हा मुद्दा? बी हे काय आहे? वृक्षाचं सारांश आहे. एवढा मोठा वृक्ष होणे, एवढ्या मोठ्या फांद्या, एवढं मोठे फुलं, फळ, बिया, त्याच्यामध्ये आणखीन गुणधर्म, साल आहे, त्याचं फांद्या आहेत, खोड आहे, एवढं मोठं त्या ठिकाणी होणे, हे गुणधर्म कशात होतं? त्या बियात होते. त्या बियात होते गुणधर्म, म्हणून एवढा मोठं झाड झालं. कळालं तुम्हाला? बी हे वृक्षाचं सारांश आहे. त्या बियामध्ये ते गुणधर्म होते, म्हणूनच तो झाड तेवढा मोठा झाला. एक चिंचेचं बिया पण एवढंच असतो. चिंच माहिती आहे ना आपल्याला? जमिनीमध्ये पेरल्यानंतर किती मोठं झाड होतं त्या ठिकाणी, किती मोठं खोड होतं त्याचं. कसं तयार झालं? त्या बियामध्ये गुणधर्म होते, म्हणूनच तो झाड मोठा झाला. एवढ्या मोठ्या फांद्या, एवढं मोठं फळ, एवढं मोठं त्या ठिकाणी लागणारं, त्या ठिकाणी काही सालपट असेल, त्याचं काही पानं असेल, त्याला फुलं वगैरे लागत असेल, कलर असेल. लक्षात आलं? हे कुठून आलं? हे कुठून आलं? त्या बियामध्ये गुणधर्म होतं, म्हणूनच आलं ना. लक्षात आलं? म्हणून तसंच आहे. पेशीमध्ये असणारा जो केंद्रक असतो, त्या केंद्रकामध्ये ते गुणधर्म असतात, म्हणूनच त्या ठिकाणी ते पेशीपासून एवढा मोठा सजीव तयार होतो. लक्षात आलं? असा त्याचा संदर्भी अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी आता काय म्हणतो, या ठिकाणी बघा आता, टोटिपोटेन्सी, इट इज द कॅपॅसिटी. हे काय आहे? कॅपॅसिटी आहे, त्याचं ताकद आहे, त्याची ताकद आहे. ओके. आर पोटेन्शियल ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल. न्यूक्लिएटेड पोटेन्शियल म्हणजे त्याची शक्ती असलेली, कशामध्ये? केंद्रकामध्ये गुणधर्म असतो. बरोबर आहे? न्यूक्लिएटेड सेल टू डिफरन्शिएट अँड डिवाइड टू फॉर्म. त्याच्यामध्ये डिफरन्शिएट होतो. एकाचे दोन, दोनचे चार, चारचे कितीतरी पटीने मल्टिफिकेशन ग्रोथ होतं त्या ठिकाणी. गुणाकाराच्या पद्धतीने आपल्याला मोजता येणार नाही, एवढं तयार होतं त्या ठिकाणी. डिफरन्शिएट अँड डिवाइड टू फॉर्म एनी अदर टाइप्स ऑफ सेल. दुसऱ्या प्रकारच्या पेशी तयार होतात खूप. देअर बाय ए कम्प्लीट न्यू ऑर्गॅनिझम. नंतर त्यापासून काय तयार होतो? नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो, नवीन सजीव तयार होतो. लक्षात आलं का म्हणतो? आता या ठिकाणी हे अॅनिमल सेल आहे, याच्यामध्ये असणारा हा केंद्रक आहे. ही वनस्पती पेशी आहे, हा केंद्रक आहे. या केंद्रकामध्ये केंद्रक द्रव्य, बरोबर आहे, केंद्रकामध्ये असणारे जे काही गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये सर्व समाविष्ट असतं. हे लक्षात घ्या. ते सर्व गुणधर्म लक्षात आला. एक पेशी आहे, त्या पेशीमध्ये असणारा गुणधर्म आहे, उसके गुण. बराबर है? गुण बोले तो जिस्मानी दिखने वाले गुण. सही बोलना, झूठ बोलना, ये नहीं. बराबर है? ये तो इंसान दुनिया में आने के बाद सच और झूठ सीखता है. ध्यान में आगा. जिस्मानी गुण यानी कैसे? उसके जिस्म का कलर, उसका नाक का उसका क्या बोलेंगे, शेप. हाँ, उसके बाद में उसका और भी कोई जिस्मानी, उसके आंख हैं, ओठ हैं, कान हैं, बराबर है, और भी कोई जिस्म के जो भी कोई है ये कैरेक्टर से, उसकी ऊंचाई डिसाइड है, वहां तक ही है. एक झाड़ के उतना ऊंचा इंसान नहीं हो सकता, बड़ा झाड़ होता उतना नहीं हो सकता, उसकी कैपेसिटी है. बराबर है? ते गुणधर्म है, त्याची क्षमता है, उसका आवाज है, सुनने की ताकत है, उसकी लिमिटेशन है. वो सारे गुण उसके अंदर थे. त्या केंद्रकामध्ये असतात. त्या केंद्रकामध्ये उसको मरकज बोलेंगे. मरकज, केंद्र किसको बोलेंगे? सेंटर में मेन रहने वाला. अब एक क्लास है पूरा. मिसाल के तौर पर ये सेल है, समझ लो, एक सेल पेशी आहे. बरोबर आहे? पेशीची हे सर्व भित्ती काय, भिंत वगैरे जे आहेत ना, त्याचं आवरण आहे. बरोबर आहे? त्याचं पेशीचं आवरण आहे. आणि तुम्ही पेशीतले सर्व घटक आहेत. आणि या क्लासचं मुख्य कोण आहे तिथे?
मुख्य कोण आहे तिथं? मी आहे, बरोबर आहे. मी तुम्हाला शिकवतो, तसं केंद्रक आहे. माझ्याकडे ते ज्ञान आहे म्हणून तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी, तसा तो अर्थ त्याचा आहे. त्या एका पेशीमध्ये सर्व गुणधर्म असतात. त्या पेशीमध्ये सर्व गुणधर्म असतात, म्हणून काय होतं, विभाजन होऊन देर बाय ए कंप्लीट न्यू ऑर्गेनिज्म, उसके जरिए से नई जान पैदा हो जाती है. एक नई जान, चाहे वो एनिमल की रहो, चाहे वो प्लांट्स की रहो, वनस्पतीची असू द्या किंवा प्राण्यांची असू द्या, असा त्याचा अर्थ आहे. आता बघा या ठिकाणी, ए सेल इज पोटेंट. ए सेल इज ए पोटेंट. सेलमध्ये ताकद, बिकॉज इट हॅज द एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ द ऑर्गॅनिझम इन इट्स न्यूक्लियस. त्या पेशीमध्ये त्या सजीवाचे गुणधर्म सर्व केंद्रकामध्ये असतात. कशात असतात? सेंटर, उसको न्यूक्लियस बोलेंगे अंग्रेजी में, मराठी में केंद्रक म्हणतात, उर्दू में उसको मरकज कहेंगे, सेंटर में रहने वाला मेन बॉस जिसको बोलेंगे. मग काय असतं त्याच्यामध्ये? एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन. एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे काय? जेनेटिक म्हणजे आनुवंशिक, जो भी तुम्हारे जिस्म मतलब दिखने वाले चीजें जो भी कुछ है, बराबर, एक पीढ़ी से दूसरी पीढ़ी में आने वाले, बराबर. कलर के, आंख का कलर, ये अपना काले हैं आप अपने आंख, किसके किसके गारोले रहते हैं, ये तो भी मालूम, ये मालूम है हमको. अपना कलर है, बॉडी का जो कलर है, ये काला कलर है, ये अपना, ये गोरा कलर नहीं बोलेंगे भला. नाही तर तुमचे गैरसमज होईल. इंग्रज आपल्याला काळे म्हणतात, ते स्वतःला गोरे म्हणतात. आपल्यातला कितीही गोरा असला ते काळा म्हणतात त्यांनी. अंग्रेज वो वैसा बोलते हैं. तो अपन क्या बोलते हैं? तुम्हारे घर में तुम कुछ भी बोलो, मगर हमारे घर में हमको क्या बोलना, हम ठहराएंगे. आला लक्षात? काय म्हणतो? असा त्याचा अर्थ. म्हणून काय म्हणतो मी, त्या पेशीमध्ये बघा, ए सेल इज ए पोटेंट. एक सेल में वो ताकत होती है. क्या होता है? बिकॉज इट हैज एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन. एंटायर म्हणजे संपूर्ण. एंटायर म्हणजे काय? संपूर्ण. काय संपूर्ण? आनुवंशिक जी गुण आहेत, आनुवंशिक गुण कौन से हैं? दिखने वाले, बॉडी कलर, शेप ऑफ द बॉडी, हाइट ऑफ द बॉडी, कलर ऑफ द आईज, शेप ऑफ द नोज, शेप ऑफ द ईयर, बरोबर आहे, किंवा शेप ऑफ द फिंगर्स. कोणाकोणाचे फिंगर्स थोडेसे छोटे असतात, मोठे असतात, हे सगळं आलं त्या ठिकाणी. हाईट आहे, मग त्याच्यानंतर ओठांचा शेप आहे, बरोबर आहे, किंवा आणखीन दुसरं बॉडीचं आहे, हाडांचं आहे, काही छोटे असतात, काही मोठे असतात त्या ठिकाणी. हे सर्व गुणधर्म एंटायर म्हणतो. एंटायर यानी सभी तरीके से उसके वो मरकज केंद्र होते हैं, केंद्रकामध्ये असतात, म्हणून त्या ऑर्गॅनिझममध्ये त्यामध्ये दिसतात, असा त्याचा अर्थ आहे. ओके, याला अंडरलाईन करा. सेल इज ए पोटेंट. एक पेशी, एक अशी ताकत आहे. हे तुम्हाला सांगण्यासाठी कुठे उपयोग होते? जो आंखों को हमारे दिखाई नहीं देती, उसके अंदर वो ताकत होती है, उसके पास से बहुत बड़ा जानदार जान तैयार हो जाती है. मिसाली तौर पे खुद की अपनी ले लो. हम जब पैदा ही नहीं हुए थे, तो जब पैदा हो रहे थे, एक सेल की तरफ से, एक सेल, माँ की तरफ से एक सेल आया, बाबा की तरफ से एक सेल आया, दोनों का कॉम्बिनेशन होके माँ के पेट थैली में, बच्चेदानी में जिसको बोलेंगे, वो बढ़ते गया और बढ़ के आज अपने जैसा एक क्या पैदा हुआ? इंसान. इंसान क्या हवा है? हाँ, इंसान बोले, इंसान भी हैवान है भला. हाँ, बुरा काम करा तो उसको हैवान बोलते हैं. बराबर है क्या? बराबर है क्या? जो बुरा अगर बहुत काम करने वाला, एक बात जहन में रहना, शैतान दुनिया में कहीं नहीं है. शैतान हमारे अंदर है, हम ही हैं. नेक आदमी भी हम ही हैं, बुरे भी हैं. जब हम बुरा काम करते हैं तो हमारे अंदर का, दिल के अंदर का शैतानियत बाहर आती है. और जब अच्छा काम करते हैं तो वली सिफत जो बोलते हैं उनको, वो इंसान में है. चिराग लेके साथ ढूंढते फिरेंगे तो तुमको कहीं भी नहीं मिलने वाला. शैतान मिलने वाला है. देखें तुमने? देखे? किसी ने देखा है? नहीं, कोई भी नहीं देखा. पुराने लोग फेंकते थे कुछ कुछ, क्या बोलते थे की हमने वहाँ शैतान देखे, वो झाड के नीचे वो बैठे वाला रहता है. आता कुणीतरी बसलेलं असेल, काहीतरी असेल, कुणीतरी आपल्याला कसं आहे, इथंभर असेल की हातभर सांगायची तयारी.
साप एवढं मोठं बघितलं मी, बराबर है। आपल्याला मीठ मिर्ची लावून बोलायची सवय असते, बराबर है का। इसलिए साइंस के बच्चों ने ध्यान में रखना, शैतान, बराबर है, भानामती, जादू टोना करनी, ये बिल्कुल 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 नहीं होते हैं, नहीं होते। मैं कई बार समझाया हूं। जब तक तुम्हारे दिमाग के अंदर ये बात नहीं बैठेंगी, नहीं होते हैं, तब तक तुम्हारी साइंसी तरीके नहीं हो सकती। घर है, घर के अंदर का कमरा है, उसके अंदर का कमरा है, उसके अंदर का कमरा है, वहां अंधेरा है। तुम जा सकते हैं अंदर अकेले? नहीं जाते। चुप चुप बैठो, मुझे सब मालूम है। अपने घर के अंदर कमरे रहते ही कितने, इधर एक इधर एक इधर एक इधर एक, 3 4 5 बहुत हो गए। पूर्वी जुने घरं राहत होती वाड्यांची, बरं माहित आहे, तिथं असं होत होतं, अंधारातली खोली, नग ग माय मी जाय, ना ग माय, मला भीती वाटते। का? भूत पीत असलं तर? मी भूत नाही म्हणून म्हणतो तुम्हाला। आणि तुम्ही जर विचारलं आमच्या सायन्सच्या सरांनी, बालीच्या सरांनी, तर म्हणले भूत नाही होता है, नाही राहत हे खरं त्यांनी असं म्हणलेत। जर मध्ये गेल्यानंतर जर असलाच तर काय घ्या माय, सर तिथं सांगितलेत, इथं जीव जाईल की माझा। सरांना काय लागायला, शिकवायचं होतं त्यांना, पगार घट झाली, शिकवले, मोकळे झाले, त्यांनी म्हणले सगळं। इथं मला धरलं तर भूताना, ना ग माय मी जाय, ना ग माय म्हणते, बराबर आहे। सीधा बेट अदब से बेट। हे लक्षात आलं तुम्हाला का म्हणतो मी? तर अशा प्रकारची मानसिकता तुमची। हां, अंधारामध्ये विचू, किळा, चोर, डकैत याला भ्यावं, याची संद सावध। भूत, भानामती, जादूटना ये बिल्कुल बिल्कुल नहीं होता है, ये ध्यान में रखना। जब तक तुम्हारे दिमाग में ये बात नहीं बनेगी, तब तक तुम्हारी जिंदगी के अंदर तरक्की आ ही नहीं सकती, बराबर है। बचपन में सबके जहनीत वैसे होते हैं, हमारी भी जहनीत बचपन में वैसे थे, वो बात अलग है। जब इल्म का जब दायरा जब बढ़ जाता है, तो ये सारे हकीकत पे आ जाता है इंसान, ये ध्यान में रखना। म्हणून अंडरलाईन करा। कोणाला काही संशय असेल तर विचारा, बरं का। शंका असेल तर जरूर विचारा, सर हे भूताबद्दल मला असं वाटतं, ते काय, किंवा आणखी जादूटोणाबद्दल मी सगळं पटवून देतो, त्याची चिंता नसावी, कारण आपलं सायन्सचे विषय आहेत आपले। सेल इज पोटेंट बिकॉज, अंडरलाईन केलं, इट हॅज द एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ द ऑर्गॅनिझम इन इट्स न्यूक्लियस। त्या ऑर्गॅनिझमच्या पेशीमध्ये असणाऱ्या केंद्रकामध्ये संपूर्ण त्याचं गुणवैशिष्ट्य असतं। लक्षात आलं का म्हणतो? मात्र खरं बोलणे, खोटं बोलणे, एखादी विद्या शिकणे हे अनुवंशिक नाही, हे ॲक्वार्ड आहे। ॲक्वार्ड म्हणजे नंतर प्राप्त करावं लागते आपल्याला। डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ शकत नाही, प्राध्यापकाचा मुलगा प्राध्यापक होऊ शकत नाही, वकीलचा मुलगा वकील होऊ शकत नाही, त्याला ती विद्या हस्तगत करावी लागते, करेक्ट आहे। एखादा डॉक्टर व्हायचं असेल तर त्याला ते शिक्षण पूर्ण करावं लागतं, ते पुस्तकं तेवढे चाळायला लागतात, त्याचा अभ्यास करावा लागतो, तेवढे मार्क्स घ्यावे लागतात। हां, एक फायदा होऊ शकतोय, बापाला ज्ञान असलेलं घरात चालता बोलता ते बोललं जातं, म्हणून ते सोपं जाते। डॉक्टर आहे, वकील आहे, त्यांच्या घरातली भाषा, बाप वकील आहे, आई वकील आहे, भाऊ वकील आहे, आणखीन कोणीतरी आहे, त्याला वकील होण्यासाठी सोपं जाते का? त्याने अप्रत्यक्ष बोलत असतात घरामध्ये, त्याला ते कळत असतं, ते इसलिए वो आसान जाती है। कोई भी लैंग्वेज हम अगर नहीं पढ़ते हैं, नहीं देखते हैं, तो हमको डिफिकल्ट जाती है। दररोजची बोली भाषा आपल्याला सोपी जाते, असा त्याचा अर्थ आहे। चला पुढे बघा, एम्ब्रॉनिक ॲनिमल सेल्स आर टोटिपोटेंट। एम्ब्रॉनिक म्हणजे काय? मातेच्या गर्भाशयामध्ये वाढत असलेलं जीवाचं। अवघड झालं आता हे, आता तुम्हाला तेवढं एवढंच कळावं, बाकी सगळं ते नंतर कळते ते, असो। हां, काय म्हणत होतो या ठिकाणी बघा, हे एम्ब्रॉनिक ॲनिमल सेल, ए सेल, हां मी काय म्हणतो, एम्ब्रॉनिक ॲनिमल सेल आर टोटिपोटेंट। एम्ब्रॉनिकचा अर्थ कळाला, मातेच्या गर्भाशयामध्ये सेल आलेले, मेल आणि फिमेल पासून आलेले, त्या ठिकाणी माता आणि पिताकडून आलेले सेल, तिथे ते एकजून वाढत असतात। ते जिसकी माँ के जो बोलेंगे, माँ की बच्चेदानी जो बोलेंगे, उसके अंदर वो सेल की डेवलप होती है, बच्चा वहां बनता है, इंसान के अंदर की बात ऐसा। चला पुढे बघा या ठिकाणी,
म्हणून या ठिकाणी काय अँड टर्म्ड ॲज स्टेम सेल. त्या पेशीला काय म्हणतात स्टेम सेल. हे स्टेम सेल, या स्टेम सेलनं मेडिकल सायन्समध्ये खूप मोठी क्रांती केली, खूप मोठी. या स्टेम सेलचा उपयोग करून अनेक रोगावर मात करण्याचं काम सुरू झालं. अनेक रोगाला नियंत्रण करण्याचं काम या वैज्ञानिक दृष्टिकोन मेडिकल सायन्समध्ये झालेलं आहे. ते आता पुढे बघा, त्या ठिकाणी सांगतो. स्टेम सेल हॅव अ ग्रेट मेडिकल ॲप्लिकेशन. स्टेम सेलचं मेडिकलमध्ये, वैद्यकीय शास्त्रामध्ये खूप ॲप्लिकेशन म्हणजे उपयोग आहे त्याचा. कशासाठी? इन्क्लुडिंग क्युअर फॉर डिसीज, बऱ्याच रोगांना बरं करण्यासाठी. बात ध्यान में रखो, स्टेम सेल बहुत ही अहमियत है. जो शुरू का सेल जिसको बोलेंगे, जिसके जरिए से वो नया डेवलप होने वाला रहता है, उसके वजह से कई बीमारियों को कंट्रोल किया जाता है. बराबर, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी नो द सायंटिस्ट. आता ह्या शास्त्रज्ञाला तुम्ही ओळखताय का म्हणताय? हे जर्मन बॉटनिस्ट मॅथियस Saladin in 1838 explained the number of plants and concluded that various tissue of plants are composed of different types of cell. काय म्हणतो या ठिकाणी? प्लांट्स आणि ॲनिमलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे टिश्यू तयार होतात, तर वेगवेगळ्या पेशीपासून तयार होतात. ॲट दॅट टाइम, त्यावेळेस ए ब्रिटिश झोलॉजिस्ट, झोलॉजीचा अभ्यास करणारा शास्त्रज्ञाला म्हणतात झोलॉजिस्ट, दिओडोर स्वॅन इन 1839, 1839 मध्ये प्रपोज दॅट द सेल आर बाउंड बाय ए थिन मेम्ब्रेन. ती पेशीला एका थिन आवरणाने बांधलं गेलेलं आहे, पातळ आवरणाने. ही ऑल्सो एक्सप्लेन्ड अबाउट द एक्झिस्टन्स ऑफ सेल वॉल ॲज ए युनिक कॅरेक्टर ऑफ प्लांट सेल. प्लांट सेलचं एक वैशिष्ट्यपूर्ण ते कॅरेक्टर असल्याचं त्यांना सांगितलं. ऑन द बेसिस ऑफ हिज ऑब्झर्वेशन, त्याच्या निरीक्षणानुसार, ही प्रपोज्ड दॅट ॲनिमल अँड प्लांट आर मेड अप ऑफ ॲनिमल अँड, बघा ह्याच्या म्हणण्यानुसार, ऑन द बेसिस ऑफ हिज ऑब्झर्वेशन, या शास्त्रज्ञाच्या निरीक्षणानुसार, कामध्ये या ठिकाणी ही प्रपोज्ड दॅट, त्यांना असं सांगितलं. काय सांगितलं? ॲनिमल अँड प्लांट सेल आर मेड अप ऑफ सेल्स. बघा, प्राणी आणि वनस्पती हे पेशीपासून बनतात. अँड प्रोडक्ट ऑफ सेल, सेलपासून किंवा सेलच्या प्रोडक्टपासून, पेशीचे जे काही तयार झालेलं ते जे काही त्याच्यापासून तयार होतो, असा त्याचा अर्थ झाला. त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी पॉस्ट्युलेट्स ऑफ मॉडर्न सेल थेरी. पॉस्ट्युलेट्स म्हणजे त्याच्या संदर्भामध्ये काही नियमावली त्याने सांगितलेलं आहे. बरोबर, पॉस्ट्युलेट म्हणजे त्याने नियमावली कोणा संदर्भात? मॉडर्न सेल थेरी. मॉडर्न सेल थेरी, सेलची जी थेरी निघालेली आहे, नवीन त्या ठिकाणी दाखवून दिलेलं संशोधन आहे, त्याने सांगितलेलं आधुनिक पॉस्ट्युलेट, त्याने त्याची नियमावली दाखवली. पॉस्ट्युलेट काय म्हणतो या ठिकाणी? बघा त्याची नियमावली काय? नंबर 1, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ सेल. सर्व सजीव हे पेशींनी बनलेले आहेत. नंबर 2, लिव्हिंग सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. बरोबर आहे. आता इथे असलेली तयार असलेली पेशी कोणापासून तयार झालेली आहे? पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीपासून. बरोबरच आहे. निर्जीवपासून तयार होऊ शकत नाही, पेशीपासून पेशी तयार होते. बरोबर आहे. आपण सुद्धा, सजीव सुद्धा तयार होतो कोणापासून? पूर्वी जिवंत असलेल्या सजीवापासून. आपली निर्मिती कुठून झाली? हमारी पैदाइश कैसा हुई, कहाँ से हुई? जो जिंदे पीछे थे उनकी तरफ से हुई. जो ही हमारे माँ बाप बोलेंगे हम उसको, वो उनकी पैदाइश कहाँ से? उनके जो माँ बाप ने उनको पैदा करे, म्हणजे ते जिवंत असलेले. म्हणजे ह्याचा अर्थ असा की पेशीपासून म्हणजे सजीवापासून सजीव. ए सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ. ही पेशीची व्याख्या आहे, शॉर्टमध्ये व्याख्या. पेशी काय आहे? ए सेल इज अ स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सजीवांचं जीवाचं आकार आणि फंक्शन सारखे असलेले एकक आहे, एक उसका हिस्सा जिसको बोलेंगे. टोटल एक्टिविटी ऑफ सेल आर रेस्पॉन्सिबल फॉर द एक्टिविटी ऑफ द एन ऑर्गेनिज्म. टोटल एक्टिविटी ऑफ सेल आर रेस्पॉन्सिबल फॉर द एक्टिविटी ऑफ ऑर्गेनिज्म.
पेशीची ऍक्टिव्हिटी म्हणजे सर्व ऑर्गेनिज्म की एक्टिविटी। मैंने आपको बताया ऑक्सीजन हमको लेना है, किसको लेना है? बगैर ऑक्सीजन के जी नहीं सकते, हमको लेना है। और हम कहाँ हैं? यहां बोलो तो हमें, कि यहां बोलो तो हैं, कि पैर बोलो तो हमें, कहाँ है? सर्व पेशी म्हणजे आपण। लक्षात आलं? अर्थ या ठिकाणी शरीराच्या सर्व पेशींना ऑक्सिजन मिळावं लागतंय तर आपण जिवंत राहू शकतो, नाहीतर माणूस किंवा सजीव जिवंत राहू शकत नाही, असा त्याचा अर्थ। पुढे बघा, सेल शोज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी। पेशीपासूनच ऊर्जा मिळते आपल्याला, कारण त्याच्यामध्ये ऊर्जा साठवलेली असते। आपण अन्न घेतलेलं असतं, अन्नातून ऊर्जा आपल्याला मिळते आणि ऊर्जेमुळे त्या ठिकाणी आपण टू डू सम वर्क, आपण काहीतरी काम करू शकतो। आणि ऊर्जा जर मिळाली नाही आपल्याला तर वर्किंग करता येत नाही। सेल कंटेन द न्यूक्लिक ऍसिड, पेशीमध्ये काय असतं? न्यूक्लिक ऍसिड। डीएनए, पेशीमध्ये काय असतं बघा? सेल कंटेन न्यूक्लिक ऍसिड, डीएनए अँड आरएनए इन द न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम। हे महत्वाचं आहे, पेशीमध्येच काय असतं? न्यूक्लिक ऍसिड, डीएनए अँड आरएनए इन न्यूक्लियस। हे केंद्रकामध्ये काय असतं म्हणलं तर या ठिकाणी काय असतं? या ठिकाणी केंद्रकामध्ये या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? न्यूक्लिक ऍसिड, डीएनए, आरएनए इन न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम। आणि नंतर हे सायटोप्लाझम म्हणजे हे द्रवरूप पदार्थ आलं याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये दुसरे सेलचे ऑर्गनेल्स आले, हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। डीएनए हे काय? डीएनए डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड, आरएनए म्हणजे राइबोज न्यूक्लिक एसिड, बराबर है। याच्यामध्ये आता डीएनए की खासियत क्या होती है मैं बताता हूँ। डीएनए की खासियत इतनी कमाल की है कि डीएनए की वजह से कोई भी गुनेगार को ढूंढ के निकाल सकते हैं। तुम्हाला माहित आहे, आता पुढे येणार ते वाटलं 12वी मध्ये आहे ते तुम्हाला तिथं सांग। डीएनए म्हणजे काय? डीएनएची तपासणी करू। समजा एक अपत्य आहे, एक मूल आहे, या ठिकाणी दोन माता भांडण करतायत, हे माझं मूल आहे, माझं मूल आहे, बरोबर? लक्षात आलं का म्हणतो? दवाखान्यामध्ये जन्मलेला आहे, मग त्या ठिकाणी पुरुष जातीचा जर असेल तर त्या जीव त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी मूल तर त्याला डिमांड जास्त आहे, आणि स्त्री जाती असेल तर नको ग माय म्हणतात। आजही समाजामध्ये मुलगा झाला तर पेढे वाढतात, मुलगी झाली तर जिलेबी देतात, घ्या ग बनानं, उदास चेहऱ्यानं, बरोबर आहे? तर त्यावेळेस काय होतं त्या ठिकाणी, आता ते मुद्दा ते तिकडे जात नाही, मी या ठिकाणी इथं जातो। याच्यामध्ये काय केलं जातं? ही स्त्री म्हणते माझं, ही म्हणते माझं, काय केलं जातं? डीएनएची तपासणी केली जाते। मग हे डीएनए कोणाशी मिळते? ह्याच्याशी का ह्याच्याशी? आता डीएनए कसं असतं हे सांगतो। 99.9999% सगळ्यांचे डीएनए सारखे असतात, फक्त व्हेरिएशन तो पॉइंट मध्ये जो फ्रैक्शन मध्ये जो असतो त्याच्यावरूनच ओळखता येतं। मिसाल के तौर पर मैं बताता हूँ, बहुत आसान तरीका मैं बताता हूँ। क्या है? हे जे चेहरा आहे ना आपल्याला, हे चेहरा सर्व माणसांचा सारखा आहे। कपाळ इथेच आहे, डोळे इथेच आहे, नाक इथेच आहे, जीभ इथेच आहे, ओठ इथेच आहे, बरोबर आहे? कान इथेच आहे, गाल इथेच आहे, वरच्या जबडा तिथेच आहे, खालच्या जबडा तिथेच आहे, बरोबर आहे? सगळ्यांचं तिथेच आहे, जिथे पाहिजे तिथेच आहे, बदल नाही। मात्र असा चेहरा विश्वामध्ये होणे नाही। हे डीएनए ओळखण्याची पद्धत। हुबेहूब असू शकेल, जुळं मुले जरी असतील तर सारखे खूप असतील, खूप आपण जर बघितलं तर खूप, परंतु त्यांच्या आईवडिलांना जर विचारलं दोघांमध्ये फरक आहे का, तर आहे फरक। तो फरक म्हणजे डीएनए मध्ये असतं। कळालं तुम्हाला? हे चेहऱ्याचं उदाहरण दिलं। आता हात अशासारखे किती असतील त्या ठिकाणी ओळखता येणार नाही आपल्याला। पाय कितीतरी आपल्यासारखे असतील त्या ठिकाणी, पाय ओळखता येत नाही, पायावरून पाय नाही ओळखता येत, पण एवढा चेहरा हा जो व्यक्तीचा जो आहे ना, जगात दुसरा होणे नव्हे। लक्षात आलं काय म्हणतो? परत त्याच्यानंतर ही बोटांची ठसे दिसायला तर सारखे दिसतात, बोटांचे ठसे, हातांचे ठसे, पायांचे ठसे सारखे दिसतात, मात्र मायक्रोस्कोप खाली जर बघितलं आपण त्याची चाळणी करून तर ते ह्याच्यासारखे त्याच्यामध्ये असणारे जाळे असल्यासारखे असते त्या ठिकाणी, परंतु इथे जी जाळी हिची जी आहे ह्याच्यासारखी दुसऱ्यांची नसते, म्हणून जुन्या कालावधीमध्ये अंगठे घेतले जात होते। आजही सही जर केली करावं लागतं त्या ठिकाणी, एखादा काही व्यवहार करायचा असेल तर तुम्हाला मान्य आहे का? आहे मान्य, करा सही। सही एखाद्या वेळेस खोटी लबाडी करू शकतात,
मग सहीच्या बरोबर अंगठा सुद्धा घेतला जातो. अंगठ्यात बदल करता येत नाही, याच्यात बदल करता येत नाही. लक्षात आलं. डाव्या हाताचा अंगठा घेतला जातो. हे नियम माहीत असावं तुम्हाला. आणि डीएनएची अशीच परिस्थिती आहे. डीएनएमध्ये असणारा जो बदल जो आहे ना, सगळे डीएनए सारखे आहेत. थोडासा जो किंचित फरक आहे त्याच्यावरून ओळखता येतो की तो डीएनए सगळ्यांचा वेगळापणा आहे. सारखं किती टक्के म्हणलं, 99.99999 त्याच्यापेक्षा सगळं करेक्ट आहे. मागता फ्रॅक्शनमध्ये थोडासा फरक आहे. तो तुमचा आणि दुसऱ्यांचा एक दुसऱ्यांचा कधीच मिळणार नाही. समझ में आ गई बात? ये डीएनए को कैसा पहचानने का, ये चेहरे के ऊपर से मिसाल दिया मैंने, ध्यान में रखने का. बराबर है. या अंगूठे की निशानी की तरफ से मिसाल दिया कि ऐसी दूसरी तरफ होने नहीं. दिखने में तो ऐसा दिखता है, मिसाल के तौर से अंगूठे अगर देखेंगे तो हम कैसे एक जैसे दिखते हैं, हमको दिखते हैं ना, मगर हर एक के अलग अलग होते हैं. हाथों की निशानी है पूरे, ये हाथों के ऐसे पूरे, उसके हाथों के ऐसे पूरे ऐसे करके देखो, दिखने को तो दूर के देंगे ये हाथ की निशानी है, लेकिन उसको बारीकी से माइक्रोस्कोप से अगर देखेंगे तो बराबर उसमें से गुनहगार पकड़े जाता है. म्हणून डीएनए दोन माता या ठिकाणी भांडत आहे, त्या ठिकाणी भांडत आहे, त्या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी याच्यावरून गुन्हेगारांना आणि गुन्हेगारांना आता कोण आहे त्याचं खरं कोण मात्र ते ओळखता येतं असा त्याचा अर्थ. चला पुढे. म्हणून हा शब्द या ठिकाणी सांगितलं तुम्हाला. चला आता बघा या ठिकाणी पुढे आहे काइंड्स ऑफ सेल्स. काय आहे काइंड्स ऑफ सेल म्हणजे काय? काइंड्स ऑफ सेल म्हणजे याचा अर्थ असा या ठिकाणी पेशींचे प्रकार. लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर ग्रुप्ड इनटू टू मेन कॅटेगरी, प्रोकॅरियोट, यूकॅरियोट. आता मी तुम्हाला सुरुवातीचे धडे जे शिकवलेले आहेत प्रोकॅरियोट यूकॅरियोट त्याच्यावर स्वतंत्र धडे शिकवलेले आहेत. लक्षात आलं काय म्हणतो? तुम्ही ऑनलाईनवरचे धडे तुम्ही बघितला नाहीत त्याच्यामुळे तुमचे चेहरे असं करून मला घुरून बघू लागला. काय की बाबा असं म्हणतात. बरोबर आहे का? तर ती पुस्तकं ऑनलाईनवर तुम्ही जावा, यूट्यूबवर जावा, आपल्या यूट्यूबवर जुने धडे बघा. सगळे 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 यूट्यूबवर रेडी आहेत आपल्याकडं. लक्षात आलं काय म्हणतो? यूट्यूबवर जर गेलात तर क्रम मी दिलेले त्या ठिकाणी. आता हे सगळे सुद्धा धडे मी यूट्यूबवर टाकतो तुम्हाला पाहण्यासाठी, कोणालाच काही प्रॉब्लेम नाही बघायचं असेल तर. ओके चला पुढे बघा या ठिकाणी. म्हणून काय म्हणतो या ठिकाणी? द प्रोकॅरियोट आर सिंपल सेल्युलर ऑर्गनायझेशन. प्रोकॅरियोट म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की अशी पेशी की त्याच्यामध्ये केंद्रकाचा आवरण राहत नाही. पेशी हे बघा खरं तर काय, आता ही पेशी आहे पूर्ण, या पेशीचं जे काही आवरण जे आहे, आवरण म्हणजे ऊपर का कवर, ये नहीं होता है सिर्फ. बराबर. अगर मोटे तौर पे इसको क्या बोल देंगे, ये सेल को क्या बोलेंगे? केंद्रक नसलेली पेशी. आता केंद्रक नसलेली तर होऊ शकत नाही, मात्र केंद्रक नसलेली म्हणजे केंद्रकातलं जे गुण आहे, बरोबर, केंद्रकामध्ये असणारे जे काही केमिकल आहे, जे रासायनिक पदार्थ आहे, त्या पूर्ण पेशीमध्ये विखुरलेला असतो. म्हणून काय म्हटलं जातं त्याला ढोबळमानाने? ढोबळ म्हणजे मोटे तौर पे क्या बोलेंगे उसको? केंद्रक नहीं रहने वाली. लेकिन एक्चुअली वो नहीं बोला जाता उसको. क्या काय म्हणतात त्याला त्या ठिकाणी? केंद्रकाचा आवरण कव्हर नसलेली पेशी, त्याला प्रोकॅरियोटिक सेल म्हणतात. आणि दुसरी यूकॅरियोटिक सेल. यूकॅरियोटिक सेल म्हणजे केंद्रक असणारी पेशी, केंद्रकाचा आवरण असणारी पेशी. न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट. कळालं तुम्हाला हा मुद्दा? हां चला पुढे. त्याच्यानंतर व्हाईल द यूकॅरियोटिक एक्झिबिट हाय डिग्री ऑफ ऑर्गनायझेशन, हे सांगितलं तुम्हाला याच्या अगोदर. आता त्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल बघा. द सेल इन प्रोकॅरियोटिक शोज द फॉलोइंग मेन फीचर्स. ह्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये खालील गुणधर्म असतात, फीचर्स. बराबर. त्याच्यामध्ये असणारं वैशिष्ट्य, गुणधर्म, उसके अंदर होने वाली चीजें. इट हॅज अ केमिकली कॉम्प्लेक्स. तसंच ते रासायनिक दृष्ट्या गुंतागुंतीचं असतं. प्रोटेक्टिव्ह सेल एनव्हलप. प्रोटेक्टिव्ह सेल एनव्हलप. त्याला संरक्षण करणारा पेशीचा आवरण असतो. काय असतो हे? हा आवरण पेशीचा. लक्षात आलं? मात्र मधला नसतो असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. हाउएव्हर इट डज नॉट हॅव वेल डिफाइन्ड न्यूक्लियस. केंद्रक मात्र स्पष्ट दिसत नाही. म्हणजे काय? अँड अदर मेम्ब्रेन बाउंड द सेल ऑर्गनेल. आणि दुसरी एक मेम्ब्रेन त्या पेशीना बांधून घेते असा त्याचा अर्थ आहे. हे वरची मेम्ब्रेन हे राहत नाही
असा त्याचा अर्थ. लक्षात आलं का म्हणतो. मग आता केंद्रकाचं असणारं केंद्रक द्रव्य कसं राहील त्या ठिकाणी, त्या पेशीमध्ये मग काय म्हणून आपण पूर्ण म्हणजे विखुरून राहिल्यासारखं त्या ठिकाणी. विखुरून म्हणतो तो इधर उधर फैलावा रहता है, वहां पर नहीं रहता, ऐसा इसका मतलब. ओके, चला आता पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो. सेल एनव्हलप is a 3-layered structure with outer glycocalyx. बघा सेलचं आवरण जे आहे ना, हे पेशीचं आवरण, हे मेम्ब्रेन, 1 मेम्ब्रेन, 2 मेम्ब्रेन, 3 मेम्ब्रेन, 4 मेम्ब्रेन, अशा पद्धतीने हे या ठिकाणी असते त्या ठिकाणी. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी लेअर असं म्हणलं. लेअर म्हणजे त्याचं उसके प्रकार, त्याचं थर. बरोबर आहे, ऐसा. म्हणून या ठिकाणी आउटर ग्लायकोकॅलिक्स कॉमा मिडल सेल वॉल आणि इनर प्लाझ्मा मेम्ब्रेन, आतला प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो. ग्लायकोकॅलिक्स इज प्रेझेंट ॲज आयदर स्लिम म्हणजे बघा कोणता दिलेला आहे, लूज शीथ. लूज बोलतो, लूज याने म्हणजे ते असं काही म्हणजे एकदम पातळ असलेली, एक लूज असलेलं, म्हणजे तेवढं शीत उसको कवर कुछ बोलेंगे उसके लेअर को, असा त्याचा अर्थ. म्हणून का आर ए कॅप्सूल टफ, आणि कॅप्सूल त्याचा वरचा असतो तो टफ असतो. बॅक्टेरिया आर बेटर ऑब्झर्व्ड वेन स्टेन्ड. मात्र हे बॅक्टेरियाचा वरचा कवळ स्टेन दिल्यानंतर, स्टेन म्हणजे त्याला कलरमध्ये बुडवल्यानंतर त्याच्यामध्ये स्पष्ट ते दिसायला लागतं, असा त्याचा अर्थ. द मोस्ट फॉलोड स्टेन्ड मेथड इज ग्राम स्टेनिंग. स्टेनिंग म्हणजे कलर देणे. स्टेनिंगचा अर्थ लक्षात आला. काय केलं जातं की त्या ऑर्गॅनिझमला किंवा कोणत्याही प्लांटचा, ॲनिमलचा कोणता भाग असेल तर त्याला स्टेन केलं ना, मायक्रोस्कोप खाली बघितलं तर त्याच्यामध्ये ते भाग स्पष्ट क्लिअर दिसतं. नाहीतर कसं असतं, आपण असं जर बघितलं तर ते फिक्कं त्या ठिकाणी कसं तरी त्या ठिकाणी भाग आपल्याला कळणार नाही. त्या स्टेन काय करतो, मधला वेगवेगळा कलर त्या ठिकाणी साठवून घेतो, असा त्याचा अर्थ आहे. चला बघा या ठिकाणी. द मोस्ट फॉलोड स्टेन मेथड इज ग्राम पॉझिटिव्ह स्टेन डेव्हलप्ड बाय द डॅनिश बॅक्टेरियोलॉजिस्ट हॅन्स क्रिश्चियन ग्राम. त्याला असं म्हणतात. द सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिव्ह ग्लायकोजन in the gram positive bacteria and the murine in gram negative bacteria. It gives mechanical strength to the cell. त्याच्यामुळं मेकॅनिकल स्ट्रेंथ, मेकॅनिकल म्हणजे त्याला आधार दिल्यासारखं थांबण्यासाठी, म्हणून ते स्तब्ध असतात. आता आता मी थांबलो, हे मेकॅनिकल सपोर्ट आहे मला. लक्षात आला, असा त्याचा अर्थ आहे. त्याला आपण असं म्हणतो, इट गिव्स द मेकॅनिकल स्ट्रेंथ टू द सेल. द सेल मेम्ब्रेन इज phospholipids bilayer. All these structure give protection to the cell and also help in inner cellular transport. In motile bacteria, either cilia and flagella are found. Both the driven by the rotatory moment produced by basal body, कौन सा मध्ये, which work as the motor. Other parts आर फ्लॅमेंट्स आर हुक्स. हे दोन्ही अशा प्रकारचे पेशी त्याच्यामध्ये समाविष्ट असतात, आणि त्या पेशीमध्ये समाविष्ट असलेला भाग या ठिकाणी इथे आपण स्टॉप करू. नंतरच्या तासिकेमध्ये आपण पुढचा भाग